स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत। सध्या आपण आलोय मार्केटला कालचे कांदे घेऊन। तुमचं काही मत आमच्या व्हिडिओसाठी नेक्स्ट टाइम सांगून सबस्क्राईब करा। तर मी ना आता आलोय मस्त जेवण बिवण करून आलोय, कारण आपली जागा होती। हे दोघं सकाळ पाहून येईल 6 वाजेपर्यंत तसेच वातावरण राहिले आणि 6 वाजेपर्यंत येले। आता 9:15 झाले आणि 10:30 निलाव चालू होणार आहे। सकाळ पण उपाशी आहे, निलाव खाली होता 2 वाजता, त्या 2 वाजता पट्टी होईल तर लोक उपाशी राहायचं। हा शेतकऱ्याचा स्ट्रगल आहे। त्याच्यानंतरच भाऊ काही 2 शब्द चला कॅमेरा समोरला आजच भाऊ बोलायला, पण मग भाऊ टॉपचा विषय भाऊ। मी सटकलो, थांब। पड 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 एवढं नको पडन मी करत चिक्कली खाली यायचंय तुला बाहेर। खत्री म्हणजे अरे भाई पैसे यायचंय डॉलर येते म्हणून डॉलर थांब ना मधीच आता। अरे अर्जंट मुतला गेले चड्डीत मुतन बाजूला होय हे टाकू नको कट मार मानमारी होऊन जाईल बरं भाऊ गाडी चालू राहिला, कार्तिक भाऊ डायरेक्ट चक्क गाडी चालू राहिला। इकडे कांदा बी चापवला भाऊ ना, एक दाजी पाहून घ्या तुमचे कांद्याचं वाटोळ करू राहिलं तुमचं पोरग। याला परत गाडी देऊ नका। बस 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 भाऊ बस, कांद्याचा गण नाश केला तो। पुढचं मार्केट कॅन्सल तो वाले ना, पुढच्या वेळेस याला पाठवू नका यानं सगळे कांदे छपवले इथे खराब करून टाकले सगळे कांदे। तिकडून एकदा आपला इकडून एकदा आपला, तिथे वर्षभर मेहनत करायला राहते घरी। यानं देव भाऊनं वाटोळ करून टाकलं कांद्याचं। तसं माईक मध्ये व्हिडिओ शूट करणारा मी आहे, मी म्हणजे मी। मित्रांनो आपण ना खाली करायसाठी गाडी घेऊन आलोय, पण इथं लागेल नंबर बाई। समोरची गाडी माग एक, तिकडे एक गाडी, तिच्या माग एक गाडी, त्याच्यामुळे आपल्याला थोडा टाइम लागेल। आणि आपण भैया केली रस्त्यामध्ये गाडी उभी डायरेक्ट आडवी, सोपं नाही भाऊ आपलं। मित्रांनो गाडी खाली करायची चालू आहे सध्या, गाडी खाली झाली तुम्हाला दाखवतो मी। तर गाईच आपला लिलाव ओके झालाय, सगळं पट्टी हातात आले आपली पैसे सहित, सगळं ओके झालंय। आपण वैजपूरमध्ये थांबलोय थोडंसं कामाबद्दल, आणि आपले कांदे गेले 1175। 1175 चांगले गेले आजचे कांदे, भारी गेले। बाजार थोडं बरं वाटलं मनाला। तेव्हा आता घरी जाऊ डायरेक्ट गाडी घेऊन, मग बोलूया। भरपूर टायमात येईल बरं का। तुमचा भाऊ करत होता आराम, झोपेत होत लय, त्याच्यामुळे मी आराम केला। सध्या आपल्याला काम भेटेल, आणलाय का गवत आणायचंय, आणि त्याच्या आईले पहिले आपली पेटपूजा करू, मग पाहू समोरचं कसं आहे ना। पेटपूजा फेर काम तुझ्या, मग त्यांना खायला आणू, पहिले आपण खाऊ ना, मग तवा ताकद राहील ना। तर गाईस तुमचा आईगडा घेऊन आलाय, ही गवत कापायला, हे जे दिस राहिलं का, हे इथून तिथून तर नाही अर्ध्या बांधा लोक लय भारी जनावर खाते आला। हा गिरणीचंच काहीतरी वाण आहे, एक प्रकारचं गावताचंच काहीतरी वाण आहे। पिरीते लोक जनावरांसाठी, ज्यांना म्हणजे दुधासाठी गाई बी राहते त्यांच्याकडे, ते लोक पिरीते याला, तशामधलंच आहे। गिरणीचंच काहीतरी वाण आहे। भलं मी दरपळीस कापीत तरी फुटत असते, दरपळीस कापलं फुटतं, दरपळीस कापलं फुटतं। आपल्याला पाहावं लागेल नाही, पण ते घाण बी लई मोठं जर झालं ना ते एकदा, ते पांगत लय चालतं। आता हे त्यांच्या वावरामध्ये होतं, पार तिकडं होतं मध्ये, तिकडं आपल्या बांधाला आलं पार पांगत लई ती। मित्रांनो फायनली आपलं कापायचं जे वर्क आहे का डन झालंय, गवत कापायचं वर्क डन झालंय। गरम भलं राहिलं राव, इथं वार आहे नाही येऊ सगळी मायला, पाऊस आहे ना वाऱ्यासोबत। काहीच सगळं गवत इथं आणून टाकलंय, याच सोबत पुढचं किल्पा भेटला दाखवतो, नाही तर मग ब्लॉग एंडिंग नाही गिरतो। किल्पा काढी तो कॉन्टेंट सापडी तो काहीतरी लागन ना, हा नुसतं याच्यामध्ये नाही जमायचं, सापडी तो काहीतरी। गाईज
याच्यासाठी म्हणत असतील का माणसं नाही ना मोकळं बसून नाही, एक तर काम करावं नाही झोप घ्यावं. आता मी माझा व्हिडिओ एक्सपोर्ट होस तर बसेल होतो आणि तुमच्या भावाला आहे ना ह्या कांद्यामध्ये ना मोडेल कांदा दिसला, ठोमेल पात येईल त्याला, कोम आलता त्याला. मग तुमच्या भावाने गपची बसा ना, तुमच्या भावाने घेतला तो ओढून, तुमच्या भावाने वाढला डायरेक्ट असा, आणि वाढला तर वाढला अशा ठिकाणी वाढला डायरेक्ट तोंडा पाई असा घाण वास गेला नाकामध्ये याचा वाला. फक्त तुम्हाला दाखवायसाठी अजून हातामध्ये धरून बसले. काहीच लईच बुरी दशा झाले. असं फ्लिप करायचं ना हातामध्ये ना, इकडे तिकडे करायचं ना हातामध्ये, फोनच दिल तर फेकून डायरेक्ट माग. फोन पाहतो मी फुटला काय.